ऐन दिवाळीच्या तोंडावरती डिबेंचर कपातीचा मुद्दा कोल्हापूरमध्ये चांगलाच तापलेला आहे। सत्ताधारी विरोधक यामुळे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळते। शौमिका महाडिक यांनी आज सभासद शेतकऱ्यांना दूध संस्थाचालकांना घेऊन आज गोकुळ दूध संघावरती मोर्चा काढला। यामध्ये राडा सुद्धा झाला। मात्र यामध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, डिबेंचरमुळे शेतकऱ्यांचा काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, खरं तर इतका आक्रमक होण्याची वेळ शेतकऱ्यांना का आली? आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आहे। कनेरीमठ येथील रेवन्सी दूध संस्थेचे चेअरमन आम्ही संचालक मंडळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि शेतकरी आशेवरती होता की दीपावली आहे आणि दीपावलीच्या तोंडावरती दर फरक मिळेल, गोकुळनं जाहीर केलेला होता आणि अगदी खरेदी करायच्या तोंडावरती या ठिकाणी आम्हाला अशी बातमी कळाली किंवा वास्तवात आम्हाला त्या तशा पद्धतीचं माहिती आली की जवळजवळ 40 ते 45% डिबेंचर वजा होतोय आणि आम्ही ज्या आशेवरती बसलो होतो की इतकी मोठी रक्कम आम्हाला मिळेल आणि उत्पादकांना आम्ही संस्था म्हणून देऊ शकू, मात्र अचानक हा कपात केल्यामुळं कुठल्याही विश्वासात न घेता संस्थेला ज्यांची इच्छा असेल त्यांची कपात करावी, मात्र संस्थेची उत्पादकांची कुठलीही परवानगी न घेता जवळजवळ 4.5 लाख रुपये आमच्या संस्थेची वजा करून घेतलेले आहेत आणि यामुळे दीपावलीसाठी बोनस वाटत असताना आम्हाला अनेक अडचणी येत आहेत। आता आपण बघतोय की पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत, मजुरी वाढलेली आहे, वैरण या ठिकाणी उपलब्ध नाही आहे पुरामुळे किंवा अन्य काही कारणामुळं आणि इतकं सगळं असताना शेतकरी संकटात असताना अशा पद्धतीचं हे कपात करणं हे अन्यायकारक आहे आणि याच्यावरती तोडगा काढून जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड व्हावी, एवढीच मी प्रशासनाला आणि गोकुळच्या संचालकांना विनंती करतो। नेमकं आता संकटात कोण आहे म्हणायचं, कारण शेतकरी संकटात आहेत ते म्हणतात, गोकुळ दूध संघ संकटात असेल तर मग ती जादाची कपात कापून घेतील। नेमकं मग संकटात कोण आहे म्हणायचं? संकटात बळीराजा म्हणजे शेतकरीच आहे। सकाळी 5ला उठून धारा काढून आपण दूध घालतो, परंतु आजपर्यंत संघाची प्रगती भरपूर आहे। संघात एवढ्या ठेवी आहेत, हे आहेत, संघ प्रगतीत आहे, परंतु ते पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत। संचालकांच्या गाड्या वारेमाप खर्च केला जातो। नंतर सरकार, मोदी सरकार एवढं शेतकऱ्यांना योजना देते। आता जनावरं घ्यायला, शेतीपूरक व्यवसाय, पोल्ट्री असेल, कुक्कुटपालन, सगळ्यांना सबसिडी देते, 35% सबसिडी आहे। शेती शेतकऱ्यांना एवढ्या योजना दिल्यात, परंतु हे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना काय झालं की आपलं गोकुळमुळे प्रगती होईल असं वाटत होतं, परंतु गोकुळचं ही मलई, गोकुळची मलई आहे ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचत नाही, त्याचं पैसे शेतकऱ्यांच्याकडे दिले जात नाही। हे आता डिबेंचर दर फरक म्हणून आलेला आहे, हे पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत। हे कोण मलाई खाते, हे कोण आता त्याचं ऑडिट सखोल व्हावं आणि हे दूध उत्पादकांना मतदानाचा अधिकार मिळते। दरवर्षी ठराव टोकन दिलं जातं, तर तसं ठराव न करता हे सर्वसाधारण उत्पादकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे। मग कळेल की बाबा हे पैसे कुठं भ्रष्टाचार कुठं होतो आणि काय होतो, आणि हे सगळ्या सभासदांना पैसे उत्पादकांना वाटले पाहिजेत। आणि आता हे डिबेंचर जर दिले तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होणार आहे, नाहीतर शेतकऱ्यांच्या बळीराजाला उपाशी बसायला लागला। उलट शेतीला दर्जा, आपल्या उत्पादना याचा कमर्शियल दर्जा देऊन शेतकऱ्यांना जास्तीत कसं उत्पन्न वाढेल एवढं केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्न करते, परंतु आपला गोकुळ संघ तसं गोकुळनं पण करायला पाहिजे आपल्या, किंवा शेतकऱ्यांना सगळ्या योजना आपल्या पाठवल्या पाहिजेत। बँकेत गेले की शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नाही, तुमचा सिव्हिल खराब आहे, हे आहे, ते दिलं जात नाही, परंतु सगळ्या सबसिडीच्या योजना त्या शेतकऱ्यांना जास्त दिल्या पाहिजे। उद्योजकांना न देता शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत। खरं तर शेतकरी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लागून असतं, त्याचं दिवाळीला काहीतरी 4 पैसे येतील आणि आमची दिवाळी गोड होईल, कारण त्याला दुसरा धंदाच कुठला नसतोय। शेती आणि म्हशी एवढ्यावरतीच शेतकऱ्याचं गुजराण सुरू असते। आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र जमून गोकुळ दूध संघावर डिबेंचरच्या बाबतीत धडक मोर्चा नेला। आता डिबेंचर सगळीकडे कोल्हापुरात जरी नाद घुमला असला तरी खाली शेतकरी जो वर्ग आहे, या शेतकरी वर्गाला जे पाहिजे ते मिळालं नाही। आम्ही एका संस्थेचा संचालक म्हणून बोलतो की आम्ही गोकुळनं ज्या वेळेला 136 कोटी नफा जाहीर केला, त्यावेळी आम्हाला 4 पैसे मिळणार म्हणून आम्ही आमच्या संस्थेमार्फत गोकुळचं येणारं पैसे प्लस त्यात आमच्या संस्थेचं तेवढंच पैसे घालून किंवा त्याच्यापेक्षा जास्त घालून आम्ही दर जाहीर केला, म्हणजे दिवाळी बोनस जाहीर केला। आणि अचानक गोकुळ दूध संघाखंड ती 136 कोटीतलं जवळजवळ 74 कोटी रुपये डिबेंचर म्हणून कपात करायचं ठरलं। त्यामुळं संस्था एकदम तोट्यात येणार आहेत आणि संस्था या जाहीर केलेला दिवाळीचा बोनस आहे ते देऊ शकणार नाहीत। मित्रहो, एक लक्षात ठेवा की गेली 30 ते 35 वर्षे महादेवराव माडकांनी त्या गोकुळ संघावर राज्य केलं किंवा त्यांची सत्ता होती, त्यावेळेला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची असली कसलीही अडचण आली नाही। पण ह्या एका पंचवार्षिकमध्ये एवढा मोठा गोंधळ झाला। पूर्वी
गेल्या पाठीमागच्या 20-25 वर्षामध्ये वासात निघणारं दूध हे कॅन वाईज दूध वासात काढलं जात होतं. पण आता असं नाही होत. एखाद्या संस्थेत जर एक 20 कॅन आलं आणि त्यातला एक जरी कॅन जरी वासात निघाला तर ते टोटल दूध त्या संस्थेचं वासात काढलं जातं आणि त्याचा दर एकदम अगदी नाममात्र दिला जातो. ह्यावेळेला जनरलमध्ये त्यांनी काहीतरी थोडं वाढवून दिलं, पण संस्था यामुळे डब घायला यायची पाळी आलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्याचं तर नुकसान होतंच होतंय, संस्था पण बंद पडण्याच्या मार्गावर आल्यात. त्यामुळं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. सरकार एवढं आपल्याला सुविधा देतंय, एवढं सगळं करतंय, पण नक्कीच या सगळ्या शेतकऱ्यांचं सभासद दूध उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आपण ऐकलं तर लक्षात येईल की डिबेंचरची त्यांना किती गरज आहे आणि शेतकऱ्यांना ही दिवाळी गोड होण्यासाठी त्याची आवश्यकता असताना मात्र ही कपात केली जाते. त्यामुळे कोल्हापुरातला शेतकरी दूध उत्पादक आहे तो या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.